बोला मॅडम कुठे आहे? मॅडम जरा आजारी पडले त्याच्यामुळेच आजारी पडली का? तब्येत चाकणकरची बहीणच दिसते. ते दवाखान्यात झालं होते मागाशी त्याच्यामुळेच म्हटलं जाऊन येऊन बोलून घेतो. चेक आणले? तेच ना. उद्या सकाळीच होईन कवर. त्याला काय सांगितलं होतं आपण वरचे पैसे सगळे द्यायचे. मग आता ताई जेवढे पैसे मी जुळाजुळच करून दिली तेवढं लवकर मी करून देतो फक्त एवढंच झाले. आता हे केली जुळाजुळ जास्त करून त्यांना खूप जास्त गरज त्याच्यामुळं नीट बोल ना बाबा. तू बोलतो मला ऐकायला नीट येत नाही. त्यांना खूप जास्त गरज जुळाजुळ नाही जेवढं झालं तेवढं आता मी केले. थोडंसं मला वेळ लागायचं नाही. हो 5 लाखाचे जे काही 5 लाख म्हणजे लय झाले का? आमच्या अमाऊंटच्या पुढे थोडा वेळ ताई मला 256च्या पुढे जास्त झाले का? 256 द्यायचे. सॉरी सॉरी दीड महिने थोडा वेळ द्या देतो करून सगळं. थोडासा वेळ द्या. नाशिकला जा नाही तर दिल्लीला जा. मला काय करायचं? कुठे नाही ते करून घेतो. आय वॉन्ट रिझल्ट. नो एक्सक्यूज. केलं तर माहिती थोडासा वेळ मला पाहिजे 1-1.5 महिना फक्त त्याच्यामध्ये करून देतो सगळं. रात्री त्याने सांगितलं की 1 महिन्याच्या आत तुम्हाला 1 ते 6 महिना सगळं क्लिअर करतो. पण वरची रक्कम मी त्याला पण सांगितलं होतं का? हां कारण पण तेवढं मॅनेज नाही झालं. ते प्रयत्न खूप करतो. कसले प्रयत्न करताय? थोडा वेळ लागतो. जोर लोक आहात तुम्ही असे सरळ नाही होणार. नको सांग. एखादं जेव्हा फासावर चढेल तेव्हा तुम्हाला जाग येईल. तुम्ही एकाला सोडणार नाही. त्याला धक्का लागला ना त्याने स्वतःला काही धक्का लावून घेतला मेले तुम्ही सगळे. किती तुझे पाठी राखे ते पण मी बघेल. मी एकटी बसेल. एवढं जीव काढून सांगतो का त्याची बायको तिथे ह्याच्यामध्ये आहे. तिला असं वाटतं की नवरा काय येत नाही पुण्यामध्ये आणि तो जाऊ शकत नाही. लोक त्याला बसू देत नाही घरात. किती दिवस खोटं बोलणार तो तरी बायकोशी. प्रेग्नेंट बाई ती. तिला डॉक्टरनी जपायला सांगितलंय. तिचं मिसकॅरेज झालं आपल्याला. किती दिवस सांगणार तिच्याशी खोटं किती बोलणार. त्याला मर्यादा असते. तो हा करतो नंदीबाईला सारखा. नाही तसं नाही ते पण मला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे कवर त्यांना देऊन टाकतो सगळं. असं त्यांना वाटतं फसवले असं जाऊन त्याचं त्यांचं मला रात्री तेच चाललं होतं. मला एक म्हणायचे ताई यांना 2 कोटी रुपये आले ना आम्हाला द्यायचे ना आम्ही जीव तोडून सांगतो तिकडे इन्व्हेस्ट करायला. ऐका ना सर आता तुम्ही म्हणते सगळं तुम्ही खोटं बोलते खरं बोलते जाऊन त्याच्यावर मी पैसे 1-1.5 महिन्यात पैसे येतील मी कसे करून देईन तुम्हाला हा विषय क्लिअर करा. यांनी पैसे किती 15-20 महिना झाला असेल त्याच्याकडे टाकले. त्याच्या आधीच्या पैशांचं काय? त्याच्या आधी म्हणजे अल्पेक किती दिवस झाले पैसे टाकले? 1.5 महिने झाला. मग त्याच्या आधीचं त्याच्या आम्ही कधी बसून लागलो? मग 2-3 तुम्ही 6 महिने झाले म्हणजे त्याच्यात जेवढं पेमेंट करता तेवढं केलं ना. पैसे टाकताय तुम्ही आम्हाला पैसे द्या ना त्याच्याकडे टाकण्यापर्यंत. तू काय ठीक आहे चालेल. बोंधू बाबा सारखं चिडके वाटतो काय? अजिबात नाही. आता एवढा प्रॉब्लेम झालाय पण देतो त्यांना मी कवर उभा चिरून काढील. देतो मी त्यांना करून लवकर. नाही लेट करणं 1-1.5 महिन्यात मला फक्त वेळ द्या देतो मी करून. मला आत्ताचे पैसे तू वरचे लगेच देणार होतास. त्यावेळी जेवढं मॅनेज करते तेवढंच आता हे काय मॅनेज आहे का? त्यांना तेवढी गरज आहे तोंडाला पारा पुसतो का? नाही ना अजिबात नाही. नाही मला 5 लाखाची गरज नाही. मी तुला सांगितलं होतं मला जास्तची गरज आहे. तुम्हाला गरज माझ्याकडून जेवढं मी केले तेवढं केले पण माहिती थोडंसं मला वेळ पाहिजे मी करून देतो सगळंच बाकी नाही काय. चला आम्ही आमच्या पद्धतीने बघू. चाल निकून. आणि काय घटना घडली ते मला सविस्तर सांगा. माझं नाव रोशन बिरमल. मी राहिलो नारायणगावमध्ये. मी शेअर मार्केटचा व्यवसाय करतो. तर माझे एक गुंतवणूकदार आहेत जे पारुंड या ठिकाणी राहतात. ते गुंतवणूकदार त्यांचं माझ्याकडे गुंतवणूक आहे. त्या संदर्भात आशाताई बुचके यांनी मध्यस्थी केली की जेणेकरून त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे की जे गुंतवणूकदार आहेत त्यांना ते परतावा वगैरे त्यांना मी दिलेला आहे. त्यांची माझ्याकडे 56,9,10,000ची त्यांची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे. तर त्यांना मी आतापर्यंत जवळपास 21 लाख रुपये त्यांना परतावा दिलेला आहे.
मध्यंतरी माझं पेमेंट थोडंसं एक ब्रोकरकडे अडकल्यामुळे त्यांना पेमेंट परतावा आधी मी थोडाफार माझ्या पद्धतीने मी दिलेला आहे. तर त्यांना ते आता मला त्यांच्या गेस्ट हाऊसला वगैरे त्यांनी बोलवलं मला, बोलवून घेतलं. त्यांना ते पेमेंट देण्यासाठी ते मला फोर्स करतायत की ते पेमेंट मी लवकरात लवकर द्यावं. ते माझ्याकडे त्या अमाऊंटची म्हणजे मला त्यांना देणं कमी लागतं, त्यांनी मला ते तिप्पट अमाऊंट मागतात. 1,56,00,000 माझ्याकडून ते मागतायत. त्यासाठी मला ते फोर्स करतायत. मग त्यासाठी त्यांनी मला धमकी वगैरे दिलेली आहे, जीवे मारायची धमकी दिलेली आहे. ते असं पण बोलले, तुला उभं चिरून टाकेल वगैरे, की तुला मी आतमध्ये टाकेल वगैरे, या पण भाषेमध्ये बोलले. तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टीला तुम्हाला हलक्यात घेऊ नको, मी तुला पुरण ओरल वगैरे वगैरे बरेच खूप मला बोलले ते. त्याच्यानंतर या सगळ्या व्यवसायामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये जे संजय बुचके जे मेन गुंतवणूकदार आहेत, त्यांच्यासोबत आकाश थोरात, जयदीप बुचके हे ते इन्व्हेस्टर नाहीत. मग त्यांनी पण त्यांच्यासोबत ते पण होते, संतोष नाना पण समोर होते. हे त्यांनी मला फोर्स केले की मला पूर्णपणे ते पेमेंट मला हवंच आहे किंवा मागे लागलेच आहे पूर्णपणे. मला त्या गोष्टीसाठी मला त्यांना पेमेंट द्यायला वेळ हवा आहे. मी त्यांच्यासाठी त्यांना रिक्वेस्ट पण केली, मला वेळ हवा आहे. तर तरी पण मला वेळ देत नाही. मला म्हटलं मला पेमेंट हवंच आहे, तू तिकडे काही राहा फाशी घे, इथपर्यंत मला बोललेले. नाही तर तुला मी घ्यायला, मी देते तुला फाशी, या लेवलला मला बोललेले. ते अवस्था मला ते खूप त्रास देत. या गोष्टी मी घाबरून गेलो. मला लय बोलले पूर्णपणे जीवे मारायची धमकी दिलेली आहे, तुला इथं फिरून पण देणार नाही वगैरे असं खूप बोललेले. तर मी त्या गोष्टीमुळे घाबरून गेले. माझ्या डोक्यात आहे की नाही, मी ते आता कंपन्यांची तक्रार करावी, कारण मी घाबरलोय. मला ते भीती वाटते, जागा असंच हे असं कधी मला मारतील हे.